बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार द स काकडे लिखित कादंबरी चंदन. प्रकरण 15. आईसाहेब चंदनच्या खांद्यावर हात ठेवून हिंडू फिरू लागल्या होत्या. चंदन असल्याशिवाय त्या बंगल्याबाहेर पडत नव्हत्या. चंदन रानात असला तर त्या दिवाणखान्यातील आपल्या कॉटवर पडलेल्या असायच्या. महाराजांनी मरताना तो पाळलेला पोरगा आईसाहेबांच्या हवाली केला होता. महाराजांनी सर्पदंशातनं त्याला वाचवला होता. मंत्र सामर्थ्यानं त्याने दंश करणाऱ्या नागराजाचा प्राण ओढून घेतला होता आणि तो प्राण चंदनमध्ये पेरला होता. जुन्या घरात गुप्तधन असल्याचं महाराजांनी सांगितलं होतं. घराच्या कोपऱ्यात उखळ काढलं की खाली जमिनीत मार्ग फुटत होते. तिथे गुप्तधनाचे हंडे होते. त्या गुप्तधनामुळं जुन्या प्रचंड घरात अधूनमधून मोठे सर्प दिसायचे. आईसाहेब तर त्या सर्पाला नेहमीच पाहायचे. दोघांची नजरानजर व्हायची, पण आईसाहेब लगेच नजर दुसरीकडे वळवायच्या. आईसाहेबांना पाहून तो फणा आपटून उखळाच्या जागेकडे बोलवायचा. उखळ काढून गुप्तधनाचे हंडे घ्या म्हणून इशारा करायचा, पण आईसाहेबांनी कधीच उखळाकडे पाऊल टाकलं नाही. जुन्या घरातल्या उखळाच्या जागेकडे दुसऱ्या कोणाचं पाऊल पडलं की तिथून फुतकार कानावर यायचा. त्या जागेवरनं कोणी हल्लं नाही तर त्या मोठ्या सर्पाची उडी खाली पडायची. त्या मोठ्या सर्पाला पाहताच तिथे असणारा माणूस लगेच काढता पाय घ्यायचा. विजयनं आपल्या 50 रुपयांच्या नोटांचा प्रभाव रानूला दाखवला. 50 रुपये पाहताच रानूनं विजयला सलाम ठोकला. टॅक्सीवाला पाहुणा त्याला देव वाटला. रानू, येतोस पुण्याला? पुण्याला काय आला? माझ्या बंगल्यात फक्त बसून राहायचं. बसून राहायचं? आणि मला काम? शहरात एका जागी बसून राहण्यालाच काम म्हणतात. काय? भोळ्या रानूला ते खरं वाटतं ना. रानू, शहरात मी निस्ता बसून असतो, पण बंगला गाडी आहे. त्या बंगल्यात निस्ता बसून राहिलो तर काम काय? झालं, तुला सांगितलं ना की. आणि जेवण? सकाळी शिरा बशी भरून, वर प्यायला कॉफी, 12 वाजता जेवण, पुन्हा 4ला चहा, रात्री 8ला जेवण, 11 वाजता मऊ गादीवर झोपायचं. पाहिजे तर तुझ्या कांताला पण घे सांग तिला. तिला बी बंगल्यात बसायचं काम? मग तू बसल्यावर तिला काय उभा करायचं? सळसोट रानू वाऱ्यावर बसला. तरंगायलाच लागला. साहेब, मग कधी निघायचं? जाऊ की 2 दिवसांनी. चालेल. तसं मला काय कुठे बी कामच पाहिजे. बरं, चंदनविषयी तुला काय माहिती? भले, चंदन आईसाहेबांनी पाळलेला छोकरा की. पण तो गडी आहे या घरचा. आईसाहेब, आबासाहेब त्याला गडी समजत नाहीत. चंदन स्वतःला गडी समजतोय. बंगल्याचे व्यवहार कोण बघतं? चंदनशिवाय बंगल्याचं पान हलत नाही. आबासाहेबांना खुर्ची सुधीक चंदनच देतो. म्हणजे सगळा पैका चंदनजवळ आहे म्हण की. चंदनजवळ नाही, बंगल्यात तिजोरी आहे. तिजोरीच्या चाव्या आईसाहेबाजवळ. त्या चाव्यानं चंदन तिजोरी भरतो आणि खाली बी करतो. म्हणजे आत्तापर्यंत चंदनने बराच पैसा लांबवला असेल. छे, तो तर बंगल्यात त्या सुतळीच्या तोड्याला बी हात लावत नाही. तो त्या भूट सोनरावाला नक्कीच फसवीत असला पाहिजे. साहेब, हळू बोला. हे तुमचं बोलणं जर आबासाहेबांना कळलं तर काय, या जुन्या घरातनं हाकलून देतील तुम्हाला. कोणाची शामत नाही मला घराबाहेर काढायची. साहेब, बोल रानू. या जुन्या घरात गुप्तधन आहे. काय? विजय उल्हासला. गळ्या शपथ. तुला जागा माहीत आहे? मोठ्या दालनाच्या आतल्या अंगाला कोपऱ्यात दगडी उखळ काढलेला आहे. बरं, त्या उखळाखाली गुप्तधनाचे हंडे आहे ती. तुला कोणी सांगितलं?
सम त्यांना माहीत आहे. मग कोणी काढत का नाही? नाही काढत. जागा कोणाची? आबासाहेबांची. हंग्या असं तर आबासाहेबांची इच्छा नाही तर धन काढावं म्हणून का? त्यांचा हात त्या धनाला लागला तर माती होणार आहे. कोण म्हणतं? महाराजांनी तशी भविष्य सांगून ठेवलं आहे. कोण महाराज? होते असेच गावच्या मंदिरात. म्हणून सोनराव त्या धनाला हात लावत नाही म्हणे की. होय, ते धन कोणाच्या नशिबात आहे? आईसाहेबांच्या. काय म्हणतोस? होय, आईसाहेबांच्या स्वप्नात गुप्तधन येऊ येऊ का म्हणून त्यांना पुसतंय. गुप्तधनाचा रखवाला सर्प त्यांना फणा डोलवून धन घेऊन जा म्हणून सांगत असतोय. पण आईसाहेबाक धनाक लक्ष नाही. का बरं? त्यांना वाटतं गुप्तधनानं नाश होतो. तुझं काय मत आहे? आईसाहेबांचं बरोबर आहे. गदड्या, काय बरोबर आहे? हेच कष्टानं मिळतंय ते चांगलं. हरामाचं अन्न काही खरं नाही. म्हणजे तुला पुण्यातली नोकरी नको आहे ना? हां, पुण्यात तुला जे अन्न मिळणार ते हरामाचं असणार. पण मला चालेल की ते. मगा म्हणालास ते म्या आईसाहेबांचं बोललो. विजय हसला. त्याला मासा गळाला लागला होता. रानू, आपण जर गुप्तधनांचं मनावर घेतलं तर तुम्ही घ्या म्हणावं, म्या ना तर नाही. का? सर्पाच्या हातनं मरायचं काय? सर्प? वय, तो काय खातोय? खाणार नाही, पण मांड्यांना दंश केलं तेव्हा समजलं. माझ्याक पिस्तूल आहे की. म्हणजे फौजदाराच्या कमरेला असतं तसं? वय, हे बघ. वार पट्ट्या. पिस्तूल पाहून राणूचे काळाच. आता सर्प काय करील? मग करा सुरुवात. पण तू टिका घेऊन उखळ खणून काढशील. मी पिस्तूल रोखून सर्प रोखून धरतो. विजयनं रिव्हॉल्वर रोखला. तो तसाच मोठ्या घराच्या आतल्या दालनातील मोठ्या उकळाजवळ गेला. राजूनं टिकाव घेतला तर त्या दालनात सर्प फुटकाराचा आवाज. विजय रिव्हॉल्वरनं गोळी झाडायला बघतोय, पण डोळ्यांपुढं सर्प कुठं आहे? फक्त फुटकार. राजू तर त्या नुसत्या फुटकारानेच उघड्या अंगी चिंब झाल्यानं पळाला. हातात रिव्हॉल्वर असूनही विजय मग रानू पाठोपाठ बाहेर आला. त्याचे शहरी कपडे पावसात चिंब भिजावेत तसे घामाने ओले झाले होते. गुप्तधनाच्या राखणदार नागसर्पानं गळ्याभोवती विळखा घातला तर. त्याच रात्री विजयनं खाटेवर डोकं ठेवलं तर आपल्या गळ्याभोवती विळखा पडल्याचा त्याला भास झाला. त्यानं हातानं गळा दाबून पाहिला तर तो सर्पाचा गार स्पर्श. असे 3 वेळा झाले. चौथ्या वेळी तर सर्पाची फणास त्याच्या गालफाडावर बसली. तेव्हा मात्र त्यानं हाय खाल्ली. रानू, चंदन बोलला. काय? ते साहेब कुठं आहेत? साहेब? तुला पुण्याला बैठे काम देणारे? कोण मला काम देत होतं? तो विजय साहेब. चंदन, का? काय झालं? साला त्यानं मला बळीचा बकरा बनवला. काय झालं? त्यो साहेब रातच्यापून दिसतच नाही. म्हणजे काय कळना झालंय. त्यो गुप्तधन घेऊन गेलाय. काय? होय. कोण म्हणतं? मला कांतानं सांगितलंय. आपल्या बायकोनं सारा प्रकार चंदनला सांगितला हे रानू समजला आणि मनातला हबकलाच. रानू, काय? तू 50 रुपये कधी बघितले नव्हतेस? म्या म्हणलं ना, मला बळीचा बकरा केला त्यानं. ही घे 100 रुपयाची नोट. पर घे म्हणलं ना. म्हणजे तुला साहेबाच्या 50 रुपयाची किंमत वाटणार नाही. रानू, खाल्ल्या घरचं वासं मोजू नका आणि ते मोडायची बात बी करू नये. म्हणलं ना, चुकी झाली. रानू, आपण गरीब माणसं. लावा लाव्या करून का आपलं पोट भरल?
त्या विजयला गुप्तधनाची बात सांगून त्याला काय मिळालं? तुला काय मिळालं? रानूनं स्वतःच्या पायातलं पायतान चंदन पुढे टाकलं. मग बोलला, चंदन, चुकलो म्हणलं ना. नुसत्या बोलण्यानं समाधान होत नसेल तर माझं तोंड ह्या चपलेनं फोडून काढ. शब्दानं बोलणार नाही. राजू, तू मस्त म्हणालास, चपलेनं मार. पर म्या तुला मारलं पाहिजे ना. मेलेल्या माणसाला काय मारायचं जडवाना? तवा पुन्हा असलं शेण तुडवू नकस काय. चंदन रानूशी असं बोलतो नाही, तो साऱ्या शिवारभर आवाज उठला, वाचवा वाचवा. चंदनला तो आवाज ओळखीचा वाटला. तसा तो शहारला. तो तसाच बाहेर आला. त्याच्या हातात छबिन्यात खेळायची काठी होती. चंदन, जाऊ नका तिकडं. म्हणजे काहीतरी भयंकर दिसतंय. तुला अंदाज आहे? चंदन भाव, बोल कांता. तो फकीऱ्या, म्हणजे भावजाईचा खून करून निर्दोष सुटलेला तो फकीऱ्या? वय, म्हणजे तो असलं धंदा करायला लागलाय? चंदन भाव, 2 दिवसांपूर्वी त्यानं मला बी अडवलं होतं मोसंबी बागेत. पर आबासाहेब आलं म्हणून तो मुकाट गेला. तरी जाताना निस्ता परत होता. चंदनला सारी कल्पना आली. फकीऱ्या हा गावातला आडदांड भिल्ल. ओढ्या खोड्याला हातबट्टी पाडून रबरी फुग्यात दारू पोचवायचं तो काम करायचा. त्याच्या रांगडेपणामुळे जातीतली कोणती बी भिल्लीन त्याच्याशी लग्नाला तयार नव्हती. पण तरण्या पांड फकीऱ्यानं सरळ मोठ्या भावजयाचाच हात धरला. तिच्या मागच लागला. भावानं त्याला झोडला, पण त्याचं मन कुठंच शांत होतंय. भाव दुसऱ्या गावाला गेला असताना त्यानं सरळ भावजय धरली. त्यानं प्रतिकार केला तर सरळ ह्यानं भावजयाचा गळच दावळला. मिली किती? त्याला पकडला, जेलमध्ये गेला. पण त्यानं वकील दिला. वकिलानं कमाल केली, अक्कलपा जळली. फकीरा निर्दोष सुटला. कायद्याला पायदळी तुडवत तो जगायला लागला होता. भावानं त्याचा डोक धरला. त्याच्या पाळतीवर राहिला. घाव घालायला बघू लागला. पण हा 12 वाटा असणाऱ्या सांगत जागा बदलत होता. आता दिसला तर नंतर गडप. कुठं शोधायचं ह्याला? त्याच फकीऱ्यानं रानात व्हिजिटला गेल्या डॉक्टरने सुचित्राला पकडली. तिला छातीला लावली. सारं रान तो तमाशा बघत होतं. पण जवळ कोणी जात नव्हतं. त्या आडदांडाशी वैर कोण धरणार? त्याच्याशी वैर म्हणजे मरणाशी वैर. सुचित्राचं पातळ फकीरानं वरबाडून काढलं होतं. ती परकर ब्लाऊजमध्ये होती. सुचित्राही तशी चपळ होती, दणकट होती. पण त्या रानगटाशी कर्दळ ती किती वेळ टिकणार? पाठीवर हात घालून तिचा ब्लाऊज टार दिशी ओढला. सुचित्राची गोरी पान पाठ उघडी व्हायला लागली. फकीऱ्याला सुचित्रा उघडी करायची होती. फकीरानं हातबट्टी मारली होती. त्यानं तो निर्भान झाला होता. वारा प्याला होता तो. आपल्या जागेवर बसावं ह्याही शुद्धीत तो नव्हता. प्रतिकार करून करून सुचित्रा थकली. तिच्या मानेभोवती फकीराची वाढलेली रानटी नख बोचली होती. ती रक्तबंबाळ झाली होती. सुचित्रा दगड मारून खाली पडल्या हिरव्या पानागत खाली पडली. ती खाली पडलेली पाहताच फकीराचे डोळे लकाकले. तिचं बाजूला पडलेलं पातळ वाऱ्यावर उधळायला लागलं होतं. तारुण्यानं मुसमुसलेलं ते सुचित्राचं शरीर पाहून फकीराचा श्वास वाढला. उराड खालवर झालं होतं. शिकार मरून पडल्यावर हिंस्र श्वापदानं त्याचे लचके तोडावे त्याप्रमाणे त्यानं आपले दोन्ही राकट हात त्याच्या दोन्ही दंडांकडे नेले. तो खाली वाकला तसा तो केवढ्यानं किंचाळला. त्याच्या आवाजानं सारं रान हादरलं. झाडांच्या पानांना कापरे भरले. झाड थरारलं. झुडपात दडला पाखरांचा थवा उडाला. माती वावधानात गरारली. फकीराला चंदनं आपल्या मजबूत हाताने मागे खेचला होता. मस्तवाल रान रेड्यासारखा माजलेला फकीरा कंबरड्यात लात बसल्यानं धुळीत पालता पडला होता. चंदनाच्या झाडाला आग लागावीनं ते झाड तापावं तसा चंदन तापड झाला होता. फकीऱ्याच्या नाकात तोंडात रानाची ती उग्राट माती गेली. ती डोळ्यात मातीचा गुलाल उधळला होता. चंदनला पाहताच तो चढपडला. सुचित्रासारखं तारुण्य हाती आलं असताना त्यानं मध्ये छाव्याची झेप घ्यावी. चंदन्या, बाजूस हो.
चल हट माकडा. चंदनने हातातील काठी फिरवली. काठीच्या 2 फटक्यात फकीराच्या टकोऱ्यातनं रक्तच उडालं. भळभळ वाहते दोन्ही कानपटाजवळनं ओघळलं. तेच रक्त फकीरानं हातानं डोळ्यांपुढे धरलं आणि त्यानं आपला फरताळा पाय पुढे टाकला. त्याच्यातला वासना पुरुष चेतावला असताना मधीच हात अडपडतो म्हणजे? या रानात सत्ता चालते फक्त फकीराची. थांब, तुला चंदनात दणकाच देतोय, थांब. फकीरानं आपली बाजूला पडली फरशी उचलली. तिची धार त्यानं चाचपली. उन्हाच्या तिरपीत फरशीची धार चकाकली. दोन्ही हात उंचावून फकीरानं फरशी फिरवली. तो त्याच्यापुढे विजेसारखी चंदनची काठी नाचत होती, नर्तन करीत होती. चंदनच्या काठीवर फरशी आडली गेली. काठीचा दणका फरशीच्या दाताडावर बसला. फकीरा वावटळी गत मागं झाला. पुन्हा त्यानं दात खाऊन फरशी चालवली. चंदन त्याच्याभोवती गरारा फिरत होता. रानात वनवा लागल्यावर अग्निनारायण चरत असतो. जिबल्या चाटीत जातो. रानाचं काळीज पोखरत जातो. रान सप्पाई करतो तसा चंदन फकीऱ्यापुढे होता. त्याच्या काठीचे फटके त्याच्या वर्मावर बसत होते, पण त्याच्या हातातली धारदार फरशी चंदन ती सारखा चुकवत त्यालाच मार देत होता. फकीऱ्या मागे झाला. डुकरासारखी त्याने मुसंडी मारायची ठरवली, फरशी फेकायची ठरवली. मागं होऊन त्यानं फरशीचे वीतभर पातं पाहिलं. स्वतःशीच तो भयान हसला. त्याची फरशी फेक अचूक होती. चण्या, मर आता. फकीरानं डाव्या हातात दांडा घेऊन तो उजव्या तळहातावर थुकला. तळहात ओला करून त्यानं फरशी उजव्या हातात घेतली. त्यानं चंदनची छाती पाहिली. त्या छातीचा वेध घेण्यासाठी त्यानं फरशी फेकली. खच्चा आवाज झाला. बाजूला उभ्या असलेल्या सुचित्राचं काळीज हिंदकळलं. फरशीच्या खच्चा आवाजानं चंदन पडला म्हणून तिने डोळे झाकले आणि ती खालीच बसली. भयानं तिने डोळे उघडले. तो चंदन हसत बाजूला उभा होता. फरशी झाडाच्या खोडात रुतली होती. फकीऱ्यासारखा दांडगेसर चंदनचं चापल्य पाहून हतबुद्ध झाला. आता तो निशस्त्र होता. दिवसा ढवळ्या रानात सुचित्राच्या अब्रू घेण्याचा त्याचा डाव फसला होता. दुखावलेल्या तरसागत तो पाय जागीच फरफटवीत होता. फडा झुडपून काढलेल्या नागासारखा तो दुखावून उभा होता. त्याचे डोळे तांबारले होते. अंग भरून तो धुमसत होता. पण चंदन मर्दानी खेळ खेळलेला गडी. फकीऱ्याला त्याची ताकद आता माहीत झाली होती. सामनासामनी तरी चंदन त्याला काडी लावू शकत होता. आजूबाजूला माणसं गोळा व्हायला लागली तसा चंदन पुन्हा पिसाळला. त्यानं फकीऱ्यावर झेप घेतली होती. त्यानं फकीराला केव्हाच आडवा केला होता. फकीराला डोक्यावर घेऊन झाडाच्या बुंध्यावर टाकला होता. तसं जमलेल्या लोकांनी हात धुवून घेतला. कोणी लाथेनं, कोणी काठीनं, कोणी चपलेनं, कोणी तुटक्या जोड्यानं त्याला मारलं. सुचित्रानं आपलं पातळ कसंबसं अंगाभोवती गुंडाळलं. ती तशीच तिथून सोंडरावांच्या बंगल्याकडे सटकली होती. यशवंतीनं तिला नेलं होतं. भाड्या, लई माजला आता. चंदन पचदिशी धुळीत थुकत बोलला. मढ्यावानी फकीऱ्या पडला आता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.